हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल. दिघे साहेबांचं संबंध जरी मी रक्ताचा असलो, जरी मी पुतण्या असलो, जरी मी दिघे साहेबांना अग्नी दिली असली तरी मला असं वाटतं की दिघे साहेबांचं खऱ्या अर्थाने कुटुंब हे आपण सगळे आहात. पण त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जर का तुम्ही झटलात, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी आपलं उभं आयुष्य या संघटनेला घालवलं, ज्यांनी संघटना एकदम किरकोळ शून्यात आतापर्यंत एवढी फोपावली, एवढी मोठी केली, त्याचे खरे मानकरी आहात ते तुम्ही सगळे आहात. आणि अनेक ठिकाणी मी तरुणांना हेच गोष्ट सांगतो की जर का आपल्याला पुढची वाटचाल यशस्वी करायची असेल, आपल्याला आपली संघटना पुन्हा एकदा शून्यातनं चांगल्या पद्धतीने निर्माण करायची असेल, तर आपल्याला या ज्येष्ठांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं आहे. कोणाला काय देतो, कोणाला कॉन्ट्रॅक्ट देतो, कोणाला पैसे देतो, नाहीतर तुमच्यावरती खोट्या केसेस टाकू, कोणाच्या पोटावरती पाय आणले. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. मोठे वक्ते या व्यासपीठावरनं बोलले, पण आपल्यापैकी कोणाचाही आवाज मी आतापर्यंत ऐकला नाही. आपण सगळे ज्येष्ठ आहात, एकदा आपल्या सगळ्यांचा मला आवाज ऐकायचा आहे. एकदा आपण जोरदार घोषणा देऊ, छत्रपती शिवाजी महाराज की. थोडा अजून जोरात यायला पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहात, एवढ्या वर्षापासून करताय त्याग. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वंदनीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांचा. बरं वाटलं आपला आवाज ऐकून. महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत शिव छत्रपतींना वंदन करून सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या सगळ्यांचेच गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या खूप महत्वाच्या या कार्यक्रमाला, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय कोल्हेकर दादा, धळे साहेब, खाडे साहेब, निमसेवाहिनी, चंद्रकांत जाधव, भगत साहेब, तिवरे साहेब, हिरवे साहेब, राजू विशे, शेवळे आणि देशमुख, अनेक सर्व मान्यवर. अनेक प्रसंग आयुष्यात असे असतात ज्या वेळेला आपण कोणती भावना व्यक्त करायला उभे राहतो, त्यावेळेला ती भावना संपूर्णपणे व्यक्त करता येत नाही, कारण की तो क्षण हा कधी कधी खूप बोलणाऱ्याला भारावून जातो. आजचा दिवस, आजचा तो क्षण खऱ्या अर्थाने तसा आहे. आज गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांची जयंती आणि रवी लकडेंनी हा एक अप्रतिम असा उपक्रम या इकडे शहापूर या तालुक्यात आयोजित केलेला आहे. खरोखर मन भरून येतं, कारण की सकाळपासून अनेक माध्यमांना मुलाखती देत असतात, दिघे साहेब काय हे सांगत असतात. ज्या वेळेला दिघे साहेबांचं कुटुंब एवढ्या मोठ्या पद्धतीने बघितलं जातं, त्यावेळेला खरोखर तो जिव्हाळा, ते प्रेम, तो विश्वास, तो अधिकार हे खऱ्या अर्थाने समजले. दादा, मला आज सकाळी एका मुलाखतीमध्ये असं विचारलं गेलं की धर्मवीर चित्रपट बघितल्यावरती तुम्ही त्यावेळेला तुमची भूमिका मांडलेली, आज देखील तुमची तीच भूमिका आहे. तर मी असं सांगितलं की धर्मवीर चित्रपट हा फक्त 2-3 जणांना घेऊन बनू नाही शकत. तुम्हाला खऱ्या अर्थाने जर का धर्मवीर समजायचे असतील तर त्या शहरी भागापासून घेऊन तळागाळातील जो शिवसैनिक आहे, मग तो कोणत्याही धर्मपंथाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, ज्या वेळेला त्याच्यापर्यंत तुम्ही पोचाल, त्यावेळेला तुम्ही त्याची मुलाखत घ्याल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने धर्मवीर काय हे तुम्हाला समजेल. धर्मवीर हे फक्त शहरापुरते मर्यादित नव्हते. धर्मवीर हे प्रत्येक आदिवासी पाड्यापासून घेऊन तळागाळातील प्रत्येक शहरी भागापासून घेऊन ग्रामीण भागापर्यंत तसेच होते. दिघे साहेबांचं संबंध जरी मी रक्ताचा असलो, जरी मी पुतण्या असलो, जरी मी दिघे साहेबांना अग्नी दिली असली तरी मला असं वाटतं की दिघे साहेबांचं खऱ्या अर्थाने कुटुंब हे आपण सगळे आहात.
याच्या कारण असं आहे की ज्या पद्धतीचा अधिकार दिघे साहेबांनी तुमच्यावरती बजावला, ज्या पद्धतीने अधिकारित्या ते तुमच्याशी बोलायचे, तेवढाच अधिकार तुम्ही आणि तुमच्या घरच्यांचा त्यांच्यावरती देखील होता. या नुसत्या ठाणे जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला ज्या वेळेला शिवसेना आपली एकत्रित होती त्यावेळेला सन्माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मला युवा सेनेचं जेव्हा निरीक्षक पद मिळालं या ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं, त्यावेळेला इकडे बसलेल्या कोंडेकर दादा आणि थळे साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या दौऱ्याला निघालेलो. आल्यावरती इकडे तिवरे साहेब आणि खाडे साहेब भेटले. अनेक असे दिग्गज आणि ज्येष्ठ मंडळी या दौऱ्यामध्ये त्यांच्या सानिध्यात आलो. खऱ्या अर्थाने शिवसेना काय, हे कुटुंब कसं असतं, या कुटुंबामधले ज्येष्ठ मंडळी कसं तुम्हाला आधार देतात, कसं सांभाळून घेतात, कशी तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि तुम्ही यशस्वी व्हाल याच्यासाठी ही लोक काय काय झटतात हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि तो अनुभव माझ्या आयुष्यात मला आला. मी अनेक ठिकाणी जात असताना हे सांगतो की आमच्यासारख्या तरुणांना जी पदं मिळाली ती खूप सोप्या रस्ते मिळाली, पण त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जर का तुम्ही झटलात, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी आपलं उभं आयुष्य या संघटनेला घालवलं, ज्यांनी ही संघटना एकदम किरकोळ शून्यात आतापर्यंत एवढी फोपावली, एवढी मोठी केली, त्याचे खरे मानकरी आहात ते तुम्ही सगळे आहात. आत्ताच्या वेळेला जे पदं मिळतात ती खूप सोप्या रीतीने मिळतात. त्यावेळेला तुम्ही जे झटलेला आहात, तुम्ही ज्या काठ्या लाठ्या खाल्ल्या, तुम्ही जो त्याग केला, वर्षानुवर्ष तासन तास, अनेक वेळेला 24-24 तास घराबाहेर राहून घरावरती तुळशीपत्र ठेवून आपली संघटना कशी वाढेल, आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपली संघटना कशी फोपावेल, कशा पद्धतीने आपल्या शाखा वाढतील, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं. आणि खऱ्या अर्थाने आज जर का आम्हाला ही फळं मिळतायत, ही तुमच्या कृपा आशीर्वादाने मिळते. आणि अनेक ठिकाणी मी तरुणांना हेच गोष्ट सांगतो की जर का आपल्याला पुढची वाटचाल यशस्वी करायची असेल, आपल्याला आपली संघटना पुन्हा एकदा शून्यातनं चांगल्या पद्धतीने निर्माण करायची असेल, तर आपल्याला या ज्येष्ठांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं आहे. ही ज्येष्ठ मंडळी कधी पुढे पुढे येत नाहीत, कधी पुढे पुढे करत नाहीत, कधी कधी त्यांना मान सन्मान हा देखील गरजेचा नसतो. त्यांना फक्त एकच गरजेचं असतं, ते म्हणजे प्रेम, तो जिव्हाळा. त्यांचा मान सन्मान त्याच्याच मध्ये येतो ज्या वेळेला आपण 2 प्रश्न त्यांना विचारतो आणि ते कौतुकाने आपल्याला सांगतात. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये, या संघटनेमध्ये असलेलं कौटुंबिक प्रेम हे आपल्याला दिसून येतं. या गेल्या 3, 3.5, 4 वर्षामध्ये संघटना फोडण्याचं काम या उभ्या महाराष्ट्रात झालं. आणि सांगण्यात आलं की दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना आम्ही तयार केली. आणि मी अनेक वेळेला या प्रसार माध्यमातून सांगितलं की दिघे साहेबांची शिवसेना एवढी कमकुवत नव्हती. दिघे साहेब असते तर कोणामध्ये हिंमत देखील झाली नसती. आणि दिघे साहेबांची शिवसेना ही तत्वांवरती होती, ही विचारांवरती होती, ही नीतिमत्तेवरती होती. निष्ठा काय जर का शिकायची असेल तर दिघे साहेबांकडनं शिकू. शेवटच्या श्वासापर्यंत ज्या व्यक्तीने फक्त भगव्याप्रती निष्ठा ठेवली, शेवटच्या श्वासापर्यंत ज्या व्यक्तीने वंदनीय बाळासाहेबांना आपलं गुरुवर्य मानलं, शेवटच्या श्वासापर्यंत 365 दिवस 24 तास फक्त लोकांचं काम करणं आणि काम नसून कर्तव्य समजून त्यांनी केलं. मला असं वाटतं खऱ्या अर्थाने जर का शिकायचं असेल तर ते दिघे साहेबांकडनं शिकावं. या ठाणे जिल्ह्यामध्ये वावरत असताना, तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचत असताना, अनेकांना भेटत असताना आजही 25 वर्षानंतर अशी वेळ येते जेव्हा लोकांच्या डोळ्यातनं आजही या नेत्या बाबतीत अश्रू येतात. आजही सांगताना ते सांगतात की हो दिघे साहेब आमच्या घरी आले. हा अभिमान हा कुठे दुसरीकडे मिळणार नाही. ह्यांच्याकडे समोरच्यांकडे पैसे खूप आहेत, ताकद आहेत, आपल्याला दाबतायत, आपल्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकतायत, सगळं ठीक. पण आपण जर का नीट जर का विचार कराल तर गेल्या 3-3.5 वर्षामध्ये जेवढे हे बोंबलत फिरत होते उभ्या महाराष्ट्रभर की शिवसेना संपली, मला असं वाटतं खऱ्या अर्थाने त्यांना हे रूप दाखवायला पाहिजे की जुने ते सगळे लोक या रस्त्यावरती उतरलेले हे दाखवायला की आम्ही संपलो नाही, आम्ही तसेच उभे. प्रत्येक झाडाची मुळं जर का मजबूत असतील ना तर ते पडत नाही. या शिवसेनेचं देखील तसंच. आणि आपण सगळी ती मुळं ती एवढी मजबूतीने उभे आहेत
की कोणी किती घाव घातले तरी पुन्हा एकदा ते झाड त्याच पद्धतीने फळं देईल, त्याच पद्धतीने सावली देईल, तेवढ्याच मोठ्या पद्धतीने ते वाढेल आणि तेवढ्याच मोठ्या पद्धतीने एक चांगला पद्धतीचा विश्वास आणि संस्कार देईल. शिवसेनेमध्ये हेच गरजेचं आहे. आजच्या दिवसाला हे सगळे तरुण जे युवा सेनेचे पदाधिकारी आजच्या दिवसाला अनेक महिला आघाडी बहिणींसारख्या इकडे बसलेले आहेत. कमी आमिष नाही आली आपल्यापैकी कोणाला काय देतो, कोणाला कॉन्ट्रॅक्ट देतो, कोणाला पैसे देतो, नाहीतर तुमच्यावरती खोट्या केसेस टाकू, कोणाच्या पोटावरती पाय आणले, हे आम्ही शहरात बघतोय आणि ग्रामीणला देखील तसं आहे. पण जेवढं आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण की कुठच्याही आमिषाला बळी न पडता आपली संघटना तशीच कशी राहील, आपली संघटना वाढेल कशी, आपल्या संघटनेला चांगले दिवस कसे येतील, या उद्दिष्टाने आपण सगळेजण काम करताय. मी आपल्या सगळ्यांचा जास्ती वेळ न घेता खरोखर मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि खरोखर आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्हाला हे व्यासपीठ लाभलेलं आहे. या इकडे बसलेले हे सगळं मान्यवर हे जर का आमच्या पाठीशी नसते तर आमच्यामध्ये देखील ती धमक आली नसती की आरेला कार्य करण्याची. आजही आम्ही जर का त्या तत्वांवरती, त्या विचारांवरती चाललेलो आहोत, त्या नीतिमत्तेवरती चाललेलो आहोत, तर हे सगळे आशीर्वाद आणि हे सगळे संस्कार आपल्या सगळ्या लोकांकडनं आम्हाला मिळालेले आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करीन की येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये आता जरी अनेक महानगरपालिकेमध्ये, नगरपालिका, नगर परिषदमध्ये आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये जरी कमी जास्ती जरी झालं तरी येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये आपली सत्ता येईल असा विश्वास मी ठामपणे इकडे व्यक्त करतो. पण हे सगळं करत असताना तिवरे साहेब, आपण बोललात की आपण कधी कधी आपल्याला वाईट वाटतं आणि आपण आपल्याला बाजूला जाऊन आम्ही देणार नाही. अनेक कुटुंबांमध्ये असं असतं की छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, म्हणून ज्येष्ठांनी बाजूला जाणं हे त्याचा मार्ग नाही. ज्येष्ठांनी ते सांभाळून घेणं, ज्येष्ठांनी कान पकडून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. वेळेवरती ती कान उघडणी झाली तर ते कुटुंब देखील तशाच पद्धतीने चांगलं राहतं आणि चांगलं फोपावतं. आम्हाला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे आणि आपल्या सगळ्यांकडनं देखील मी आपल्याला हेच सांगतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये, या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी या दिघे नावाची पुन्हा एकदा तुम्हाला लागेल गरज, त्या वेळेला हा केदार दिघे साहेबांचे आशीर्वाद घेऊन तुमच्या बरोबर उपस्थित राहील, तुमच्या अडीअडचणीला उपस्थित राहील, तुमच्या सुखादुःखात उपस्थित राहील. पण दिघे साहेबांचं नाव कोणत्याही चुकीच्या तत्वांवरती आणि चुकीच्या विचारांवरती आपण आपल्या हातातून घालून देणार नाही. दिघे साहेबांचे विचार हे आपल्या रक्तात आहेत. सन्माननीय वंदनीय बाळासाहेबांचे विचार हे आपल्या रक्तात आहेत. हे रक्त कोणी बदलू शकणार नाही. आपण खऱ्या अर्थाने शिवसेना पुन्हा एकदा मजबूतीने उभे करू असा ठाम विश्वास आपल्या सगळ्यांकडे देतो. पुन्हा एकदा आपण सगळे इकडे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलात त्याकरता आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि रवीने एवढ्या चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम इकडे आयोजित केला, काही कमी जास्ती त्याच्याकडनं झाली असेल तरी एक भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे त्याच्या वतीने आपल्या सगळ्यांची माफी मागतो. कोण इकडे येऊ नसतील शकले तरी त्याला जरी आपल्या माध्यमातून सांगाल की या कुटुंबाला मोठं करण्यासाठी आपल्या सगळ्यांची गरज आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.